नाशिक जिल्ह्यासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या भागात रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। आज त्र्यंबकेश्वर, नाशिक परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला। या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासन सज्ज झालाय। त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी 2 दिवसांकरता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। काल त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांना शक्य तितक्या लवकर बाहेर पडावं यासाठी प्रशासनाने शक्य तितके प्रयत्न केले। त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहनं नाशिक, इगतपुरीमध्येच थांबवत त्यांना माघारी देखील पाठवण्यात आलं। आज त्र्यंबकेश्वर, नाशिकमध्ये जवळपास 300 मिलीमीटर पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येतोय। रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक प्रशासनास सतर्क राहून तातडीची उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत। राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे रात्रीच नाशिकमध्ये आलेत। त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर, नाशिकचा दौरा करत मध्यरात्री मेटघर किल्ल्यावर 100 नागरिकांचं स्थलांतर केलं। सध्या नाशिक जिल्हा परिषद आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क असून योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।